या अगोदर आपण जे दीर्घत्व संधी पाहिली होती त्यामध्ये होतं की आ स्वरापुढे कोणता तरी सजातीय स्वर येईल. मग इथे पहा कसं आहे, एक उदाहरण बघू की ईश्वर प्लस इच्छामध्ये शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे? अ आहे. ओके. मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? ई आहे. मग आपल्याला माहीत होतं की जेव्हा आ या स्वरापुढे त्याच्याच जातीतील एक सजातीय वर्ण येईल तर त्याचं काय होणार आहे? त्याच जातीतील दीर्घ स्वर होणार आहे. पण इथे काय झालं? इथे झालं की अ प्लस ई. ई हा काय आहे? ई हा एक दुसरा उच्चारस्थान असलेला स्वर आहे, म्हणजेच काय? विजातीय स्वर आहे. मग यापासून झालं अ ई. यापासून कोणता वर्ण तयार होईल? म्हणून पहा दोन्ही वर्ण सोबत अ ई अ ई अ ई अ ई अ ई अ ई अ ई. तर यापासून तयार होतं ए. ओके. ऐ ऐ ऐ ऐ असं म्हटलं तर मग काय झालं? ईश्वर प्लस इच्छा या दोन्ही विग्रहामध्ये याचा काय झाली संधी? ईश्वरेच्छा. ओके. म्हणजेच ए ही मात्रा कशामध्ये जोडण्यात आली? रेमध्ये. कारण आपण यामधून काय काढलं? स्वर बाहेर काढला. तर इथे काय राहिलं? हलंतर राहिलं ना. मग या हलंतरला आपल्याला यामध्ये या स्वरामध्ये जोडावं लागेल. म्हणजेच काय? र प्लस ए. काय झालं? रे. मग ही संधी काय म्हणत असते? तर ही संधी दीर्घत्व संधीच्या अंतर्गत येत नाही. तर ही संधी येते स्वर प्लस स्वर, स्वरांच्या संधीतील गुणस्वर संधी. तर मग अशाच आपण पार्ट्स पाहणार आहोत की आ या स्वरापुढे जर दुसऱ्या जातीतील विजातीय स्वर आले तर कशा गुणस्वर संधी होणार आहे? सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील. तर आज आपण पाहणार आहोत गुणस्वर संधी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. सर्वप्रथम आपण पाहू की स्वरसंधीच्या प्रकारामधील आपला दुसरा प्रकार चालू आहे गुणादेश स्वरसंधी. आपण आज पाहणार आहोत. तर या गुणादेश स्वरसंधीची नेमकी व्याख्या काय म्हणते? आपल्याला व्याख्येद्वारे ते समजतं का? तर पाहू आपण. बघा, जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे ई किंवा मोठी ई, उ किंवा मोठा उ आणि ऋषीचं री आल्यास त्या वर्णाबद्दल अनुक्रमे काय येणार? ए ओ अर. आणि असे वर्ण येतात त्याला म्हणायचं गुणस्वर संधी. ओके. व्याख्येद्वारे समजलं का? तर या व्याख्येची आता आपण फोड करू, म्हणजेच याचं पोस्टमॉर्टम करू की नेमकं हे काय म्हणता येतं. तर बघा, नंबर 1चं घ्या. अ किंवा आ हे दोन स्वर आहेत. आता या दोन स्वरांपुढे कोणकोणते वर्ण येणार आहेत? कोणकोणते? अ किंवा आ पुढे काय येईल? इथे प्लस करू. ओके. आता हे अ किंवा आ हे दोन स्वर घ्यायचे. त्याच्या पुढे प्लस करायचं, म्हणजेच त्याच्यामध्ये त्या स्वरांपुढे कोणकोणते वर्ण येणार? मग छोटा ई किंवा मोठा ई. ओके. मग छोटा ई किंवा मोठा ई हे जेव्हा वर्ण ह्या अ किंवा आ पुढे येताल तर त्या ठिकाणी या दोघांचा काय बनणार आहे? ए बनणार आहे. ओके. अनुक्रमे काय बनणार आहे? ए. अ किंवा आ या स्वरापुढे उ किंवा मोठी उ, छोटी उ किंवा मोठी उ हे जर आलं तर ह्या अ किंवा आ स्वरापुढे प्लस उ किंवा उ हे स्वर आले तर त्याचं काय होणार आहे? ओ होणार आहे. ओ. ओके. मग अशाच अ किंवा आ पुढे अजून कोणते स्वर येणार आहे? ऋषीचं री. अ किंवा आ पुढे जेव्हा ऋषीचं री हा स्वर येईल तेव्हा तो काय बनणार आहे? अर बनणार आहे. ओके. मग अशा हे काय झाले? हे अ किंवा आ पुढे हे स्वर कोणते आहेत? यांचं उच्चारस्थान सारखं आहे का या अ किंवा आ सारखं? तर नाही. कारण जेव्हा अ किंवा आ म्हणतो त्याचं उच्चारस्थान वेगळं, आणि जेव्हा ई किंवा ई म्हणतो किंवा उ किंवा ऊ म्हणतो किंवा री म्हणतो तर त्याचं उच्चारस्थान आपल्या जिभेच्या वेगवेगळ्या भागावर होतं, अग्र, मध्य आणि पश्च. ओके. मग हे उच्चारस्थान वेगळे आहेत. मग हे काय आहेत? विजातीय स्वर. ओके. विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे नेमकं काय? की असे स्वर ज्यांचे उच्चारस्थान वेगवेगळे आहेत. ओके. जिभेचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले या अगोदर, अग्र, मध्य आणि पश्च. यामध्ये या स्वरांचं उच्चारस्थान नेमकं जिभेवर कसं आहे याची पूर्ण डिटेल माहिती मी दिलेली आहे. त्या व्हिडिओची जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला आणखीन माहिती मिळेल. ओके. ते की हे जो विजातीय स्वर आहे तो नेमका कसा आहे की या आ या स्वराचं उच्चारस्थान वेगळं आहे. मग या ईचं उच्चारस्थान वेगळं आहे जिभेवर. ऊचं स्थान वेगळं आहे जिभेवर. ह्याचं वेगळं आणि ह्याचं वेगळं नाही. हे दोन सजातीय, हे दोन सजातीय. पण जेव्हा ते आ पुढे येणार तेव्हा ते काय होणार? विजातीय होणार. कसं? फॉर एक्झाम्पल बघा की अ पुढं जर ई आलं तर हा ग्रुप काय असणार आहे? विजातीय स्वराचा ग्रुप असणार आहे. आ किंवा बघा आ किंवा
दीर्घ उ घेतलं तर हा ग्रुप काय असणार आहे, विजातीय स्वर असणार आहे. किंवा अ किंवा री घेतलं, अ किंवा अ स्वरापुढे री घेतलं तर हा ग्रुप काय असणार आहे, विजातीय स्वरांचा ग्रुप असणार आहे. म्हणजेच जेव्हा या स्वरांचं जे उच्चारस्थान आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. आपल्या जिभेवर जे याचं उच्चारस्थान आहे ते वेगवेगळं आहे, म्हणून हे विजातीय स्वर आहेत. असे हे स्वर जे आ पुढे येणारे जे स्वर आहेत, जे की विजातीय स्वर आहेत, त्या ठिकाणी त्यांचं काय होणार आहे, ए, ओ आणि अर. आ प्लस ई याचं काय होणार, ए होणार. आ प्लस उ किंवा ऊ तर काय होणार, ओ होणार. किंवा आ प्लस किंवा आ प्लस री काय होणार, अर होणार. मग अशा ए, ओ आणि अर हे जेव्हा वर्ण बदलले जातात, कसे, जेव्हा ह्या स्वरांबद्दल या स्वरांच्या जागी जेव्हा ए, ओ, अर हे वर्ण येतात तेव्हा त्याला म्हणायचं गुणस्वर संधी. ओके. जेव्हा असे विजातीय स्वर मिळून एक वर्ण तयार होतो जे की ए, ओ आणि अर आहे, मग असे ए, ओ, अर यांना गुणसंधी असे म्हणायचं. ज्या ठिकाणी ए, ओ, अर हे येईल त्या ठिकाणी ते काय असणार आहे, गुणस्वर संधी असणार आहे. ते एची मात्रा काय आहे, ओची मात्रा काय आहे, ओके, किंवा अरची मात्रा काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच मात्रेच्या बेसिसवर आपल्याला जर फास्ट ट्रिकमध्ये जर शोधायचं असेल संधी तर याच मात्रा आपल्याला कामी येणार आहेत. ओके. मग कमेंट बॉक्समध्ये सांगा एची मात्रा, ओची मात्रा आणि अरची मात्रा नेमकी कशा पद्धतीनं असेल ते. ओके. इथपर्यंत समजलं. आता या प्रत्येकाच्या कंडिशन्स आहेत, त्या प्रत्येकाच्या कंडिशन्स आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करून आपले वेगवेगळ्या कंडिशन्स. गुणस्वरमधील आपली पहिली कंडिशन आहे की अ किंवा आ या स्वरापुढे ई किंवा ई हे जे विजातीय स्वर येतील तर त्या ठिकाणी त्याचं काय बनणार आहे, ए बनणार आहे. एची मात्रा काय आहे, तर त्या वर्णावर जो नवीन वर्ण तयार होईल त्या वर्णावर काय असणार आहे, एची मात्रा असणार आहे. ओके. मग याचे 4 कंडिशन्स किंवा 4 नियम तयार होतील. कशा पद्धतीनं बघा. आता या ठिकाणी पहिला आहे की अ प्लस ई पण येऊ शकतं, म्हणजेच अच्या पुढे छोटी ई पण येऊ शकतं, अच्या पुढे मोठी ई पण येऊ शकतं, किंवा आच्या पुढे छोटी ई येऊ शकतं, किंवा आच्या पुढे मोठी ई पण येऊ शकतं. मग अशा वेगवेगळ्या कंडिशन, वेगवेगळ्या म्हणजे 4च कंडिशन होतील. या नियमामध्ये 4च कंडिशन होतील. स्वर हा कसाही फिरवला तरी 4च कंडिशन होणार आहे. ओके. पण शेवटी काय असणार आहे, ई असणार आहे. ओके. इथे स्वर अ किंवा आ असेल आणि दुसरा स्वर काय असेल, छोटी ई किंवा मोठी ई. पहिला कंडिशन बघू आपण. कंडिशन आहे अ प्लस ई, अ आणि छोटी ई. ओके. मग याचं उदाहरण पाहू. बघा. स्व प्लस इच्छा, स्व प्लस इच्छा यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, अ. ओके. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे, ई. आपण इथून स्वर बाहेर काढला, कोणतं राहिलं, व्यंजन, हलंत व्यंजन व. इवन जो स आहे तो सुद्धा कसा आहे, हलंत असणार आहे. ओके. म्हणून तर त्याला जोडलं गेलं ना. पण आपल्याला इथे याच्याशी सध्याला याच्याशी काही आपलं घेणं देणं नसणार आहे, कारण आपल्याला व, आपण या व मधून स्वर बाहेर काढला तर व बाहेर आला. ओके. मग पुढे पहा की अ प्लस ई ही कंडिशन आहे आपली, अ प्लस ई, कारण अ या स्वरापुढे ई हा स्वर आला, छोटी ईची मात्रा. ओके. मग अ आणि ई पासून काय बनणार आहे, या 4ही कंडिशनमध्ये काय बनणार आहे, तर ए बनणार आहे. ओके. 4ही कंडिशनमध्ये काय बनणार आहे, ए बनणार आहे, ए. मग ई मध्ये तुम्ही उच्चार करून बघा, अ ई, अ ई, अ ई, अ ई. मग जेव्हा हे अ प्लस ई पासून काय बनणार, ए बनणार. मग या एचं आपल्याला व मध्ये म्हणजेच काय, व्यंजनामध्ये हा स्वर मिसळावा लागेल आपल्याला. मग हलंत व घेतलं, हे व इथून घेतलं. ओके. मग व प्लस ए म्हणजेच व्यंजन प्लस स्वर आपल्याला ह्याचं एकत्रीकरण करावं लागेल. म्हणजेच काय काय होईल, वे होईल. मात्रा काय झाली, वेची मात्रा. म्हणजेच एची मात्रा काय झाली, आपण वेवर दिली. ओके. मग या दोघांचं काय झालं, संधी कशी झाली, स्व प्लस इच्छा या विग्रहाची संधी कशी झाली, तर स्वेच्छा. ओके. हा वे कसा झाला, तर या पद्धतीनं झाला. व प्लस ए काय झालं, वे. मग हा वे कसा आला, स्वेच्छा, कारण स तर स्वतः हलंत आहे ना, मग तो तर जोडूनच येणार, तो कसा वेगळा येणार, हो की नाही. म्हणून या ठिकाणी स्व प्लस इच्छा याची संधी झाली स्वेच्छा. ओके.
हे समजलं. याच नियमातील दुसरी कंडिशन आहे अ प्लस ई, म्हणजेच अ स्वरापुढे मोठी ईचा स्वर येणार. फॉर एक्झाम्पल बघा, राम प्लस ईश्वर, म्हणजेच पहिल्या वाक्यातील आपल्याला काय घ्यावं लागणार, शेवटचा वर्ण, प्लस दुसऱ्या वाक्यातील आपल्याला काय घ्यावं लागणार, पहिला वर्ण. मग इथे आपण काय घेतलं, मग इथे कंडिशन काय आली, अ प्लस ई, हीच कंडिशन आली. ओके, मग आपण या ठिकाणी जो स्वर बाहेर काढला तरी ह्या इथे काय असणार आहे, हलंत म असणार आहे, कारण हे दोन मिळून तर म झालं होतं, पण आपण यातून स्वर बाहेर काढला तरी ते हलंत म राहिलं. ओके, आपल्याला नियम माहीत आहे की अ किंवा ई यापासून काय बनणार आहे, ए बनणार आहे. ओके, म्हणजे ए ह्या स्वरामध्ये अ आणि मोठ्या ईचा ध्वनी असणार आहे. ओके, मग आपण इथे काय केलं, आता मग हे जे हलंत म आहे, या हलंत म मध्ये हे स्वर आपण मिश्रण करणार आहे, त्याचं एकत्रीकरण करणार आहेत. मग या म मध्ये ए मिसळला तर काय झालं, मे. हे म आणि हे एची मात्रा, हे की नाही, मे. मग राम प्लस ईश्वर याची संधी कशी होणार, तर बघा, रा मे श्व र. ओके, समजलं का. मे कसा आला, राम प्लस ईश्वर या विग्रहापासून रामेश्वर ही संधी झाली, त्याच्यासाठी ह्या प्रोसेसनं आपण ही संधी केली. ओके, लक्षात आलं. यामध्ये काही डाऊट आहे का, असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, जर समजत नसेल तर रिवाइंड करून पहा, म्हणजे समजायला मदत मिळेल. ओके, दुसरी कंडिशन बघा की आ या स्वरापुढे छोट्या ईचा ध्वनी आला, म्हणजे स्वर आला. उदाहरण बघू, महा प्लस इंद्र. आता पहिल्या वाक्यातील शेवटचा वर्ण कोणता आहे, आ, आणि दुसऱ्या वाक्यातील पहिला वर्ण कोणता आहे, ई. कंडिशन काय झाली आपली, आ प्लस ई, तर दोन्ही वर्णाबद्दल काय येणार आहे, एच येणार आहे. हो की नाही. आपण इथून आ हा स्वर बाहेर काढला तर इथे काय असणार आहे, हलंत न असणार आहे. ओके, मग आपण जे हलंत न आहे त्याला जोडू, हे हलंत न आपण ह्या स्वराला जोडू. मग काय झालं, हे ह प्लस ए काय झालं, हे ह आणि एची मात्रा आपण वरी दिली. ओके, महा प्लस इंद्र या विग्रहाचं काय झालं, महेंद्र. ओके, समजलं का, हे कसं झालं ते महेंद्र. मग महा प्लस इंद्र याची संधी झाली महेंद्र. ओके, या बघू की आ स्वरापुढे मोठी ई आली, आ स्वरापुढे मोठी ई आली. ओके, उदाहरण बघू, रमा प्लस ईश, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे, आ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे, मोठी ई. मग आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथे काय राहणार, हलंत व्यंजन राहणार. मग काय, हलंत म. नियम आपल्याला माहिती आहे, आ प्लस ई आलं तर त्याचं काय होणार आहे, ए होणार आहे. मग आपल्याला हे जे म आहे हे इथे जोडायचं आहे. ओके, मग म प्लस ए काय झालं, हे म आणि एची मात्रा काय, एक वरी दांडी. मग रमा प्लस ईश त्याची संधी काय झाली बघा, र मे श. ओके, हा रमेश शब्द या संधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पण कसा, कारण आपण जो आ प्लस ई हा स्वर का बाहेर काढला, त्या स्वरामधून ए हा स्वर उत्पन्न झाला, गुण झाला. मग या ए स्वरामध्ये आपण हलंत व्यंजन मिळवलं. हलंत व्यंजन मिळवल्यानंतर ते व्यंजन आणि स्वर एकत्र आलं आणि त्याच्यानंतर संधी झाली. ओके, या नियमामध्ये काही डाऊट नाही आहे ना. पुन्हा एकदा हा नियम सांगते की बघा, आपण पाहिलं अ किंवा आ या स्वरापुढे छोटी ई किंवा मोठी ई आली तर त्याचा नवीन वर्ण काय बनणार आहे, ए बनणार आहे. ओके, यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादी गोष्ट समजत नसेल तर ती एकतर रिवाइंड करून बघा, कारण पुन्हा पुन्हा पाहिल्यानं मे बी आपल्याला थोडंसं समजायला मदत मिळेल. दुसरं असेल जर समजलंच नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, आणि काय समजलं नाही ते व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, आता आपण दुसरी कंडिशन पाहू. गुण स्वर संधीमध्ये आपला दुसरा नियम काय म्हणतो की अ किंवा आ या स्वरापुढे उ किंवा मोठी ऊ आलं तर त्याचं काय होणार, ओ होणार. मग ओची मात्रा काय, ही ओची मात्रा, म्हणजेच अ किंवा ऊ या स्वरापुढे ऊ किंवा ऊ आलं तर ओ होणार. म्हणजेच ह्या दोन स्वरांपासून काय बनणार आहे, हा नवीन ओ बनणार आहे. मग ह्या
हा ओ त्या नवीन वर्णाला जोडल्या जाणार, म्हणजेच ह्या ओची मात्रा त्या नवीन वर्णाला जोडल्या जाऊन ती संधी होणार आहे. ओके, ती कशी? फॉर एक्झाम्पल बघू. आता यामध्ये पण काय होणार आहेत, आपल्या 4 कंडिशन होणार आहेत. कशा? अ स्वरापुढे ऊ पण येईल, आ स्वरापुढे छोटा ऊ येईल, अ स्वरापुढे मोठा ऊ येऊ शकतो आणि आ स्वरापुढे मोठा ऊ येऊ शकतो. असे 4 स्वर येऊ शकतात. असे 4 कंडिशन्स आहेत. यामध्ये की कितीही मागं पुढं केलं तरी याच 4 कंडिशन आपल्याला या गुणसंधीमध्ये पाहायला मिळतात. आता याची उदाहरणं पाहूत की बघा, पहिला आहे सूर्य प्लस उदय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? अ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? ऊ. आता आपण इथून स्वर बाहेर काढला, हो की नाही? स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं? हलंत व्यंजन. ओके, मग आपल्याला माहीत आहे या 4ही कंडिशनमध्ये काय होणार आहे? आपला ओ तयार होणार आहे. ओके, ओ तयार होणार आहे. मग अ प्लस ऊ मिळून काय झालं? ओ तयार झालं. म्हणजेच ओ या स्वरामध्ये अ आणि ऊची मात्रा असणार आहे. ओके, ओ या स्वरामध्ये, आय रिपीट, ओ या स्वरामध्ये अ आणि ऊची, अ आणि ऊ हा ध्वनी असणार आहे. म्हणून पहा, औ औ औ औ औ म्हणजेच ओ. ओके, मग हा जो स्वर आहे आपण ह्या व्यंजनामध्ये मिक्स करणार, म्हणजेच य प्लस ओ. ओके, मग याच्यापासून काय झालं? यो. पण आपल्याला तर सूर्य प्लस उदय यांची जोडणी करायची. मग कशी करणार? तर बघा, सूर्योदय. ओके, ओची मात्रा पण आणि रची मात्रा पण. ही ओची मात्रा, ही रची मात्रा. ओके, म्हणजेच आपल्याला सूर्य प्लस उदय या विग्रहाची संधी काय झाली? सूर्योदय. ओके, समजलं? नेक्स्ट बघा, आता कंडिशन आहे आ प्लस ऊ. म्हणजे आ स्वरापुढे छोटा ऊ आला असेल तर. फॉर एक्झाम्पल, महा प्लस उत्सव. आपला कोणतीही संधी सोडत असताना आपल्या संधीच्या व्याख्येतील जो सूत्र आहे ते कधीच विसरायचं नाही, कारण त्या सूत्रामुळेच आपण कोणत्याही प्रकारची संधी सोडू शकतो. ओके, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे? आ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे? ऊ. मग आ प्लस ऊ पासून काय बनणार आहे आपलं? ओ. म्हणजेच ओ या स्वरामध्ये कोणता ध्वनी असणार आहे? आ आणि ऊ. मग तुम्ही म्हणताल की मॅम या ओमध्ये अ आणि ऊ हा ध्वनी होता, मग आ आणि ऊ कसं काय? तर बघा, अ किंवा आ या स्वरापुढे जेव्हा ऊ, छोटा ऊ आलं किंवा दीर्घ ऊ आलं तरी त्याचं काय बनणार आहे? ओच बनणार आहे. ओके, हा संधीचा नियम जे की गुणादेशमध्ये आहे तो काय आहे? स्वरसंधीचा नियम आहे. मग आपण यामधून आपण काय केलं? स्वर बाहेर काढला. आता इथे काय राहिलं? हलंत ह. ओके, मग हे ह आपण या स्वरामध्ये मिक्स करू. ह प्लस आ, सॉरी, हे काय आहे? ओ. मग ह प्लस ओ तर काय झालं? हो, आहे की नाही? हे ह आणि ओची मात्रा काय? अशा पद्धतीनं. ओके, मग महा प्लस उत्सव या विग्रहाचं काय झालं? म हो चव, महोत्सव. मग या महा प्लस उत्सवचं जे हो झालं, महोत्सव झालं, ते या पद्धतीनं झालं. ओके, काही समजलं ना? ओके, मग दुसरी कंडिशन बघा की आहे अ प्लस ऊ. आता म्हणतात अ आणि मोठ्या ऊमध्ये पण काय होणार आहे? ओच होणार आहे. आपला नियम, हो की नाही? नियमाला कधी विसरायचं? उदाहरण बघा, एक प्लस ऊ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? अ. इथे कोणता शेवटचा वर्ण आहे? स्वर आहे अ. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मोठा ऊ. ओके, कंडिशन आपली अ प्लस ऊ. आपण त्याचं उदाहरण घेतलं. मग यामधून आपण स्वर बाहेर काढला. इथे काय राहिलं? हलंत क. ओके, हलंत क. अ प्लस मोठा ऊ काय झालं? ओ. आपला नियम की ओ या स्वरामध्ये काय असणार आहे? अ किंवा ऊ. मग आपल्याला हे जे व्यंजन आहे या क मध्ये मिक्स करायचं. सॉरी, हे क व्यंजनामध्ये स्वर आपल्याला मिक्स करायचा. तर क प्लस ओ काय झालं? को. व्यंजन आणि ओची मात्रा को, है ना? मग एक प्लस ऊन या विग्रहाचं काय झालं? एकोण झालं. ओके, ए आणि कोण.
हे ऊ कुठे गेलं? कारण आपण हे दोन बाहेर काढले होते ना, ह्याच्यामधून स्वर बाहेर काढला आणि हे ऊ म्हणजे मोठं ऊ आहे ते पण बाहेर काढलं. मग ज्या ह्या दोन स्वरांपासून हा वर्ण तयार झाला, तर या वर्ण लिहायची गरज आहे का मग इथे? नाही. मग असा एक प्लस ऊन या विग्रहाचं काय झालं? एकोण संधी झाली. ही कोणती? गुणस्वर संधी. ओके. नेक्स्ट उदाहरण बघा. कंडिशन आहे आ प्लस ऊ. मग इथे काय आहे ते दोन्ही दीर्घ आहेत. उदाहरण बघा. गंगा प्लस उर्मी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे? ऊ. दोघांचं काय झालं? ओ, है ना. इथून आपण स्वर बाहेर काढला तर इथे काय असणार आहे? हलंत व्यंजन. मग हे हलंत व्यंजन आपल्याला ह्या स्वरामध्ये मिक्स करायचं आहे, हो ना. मग ग प्लस ओ तर काय झालं? गो. काय झालं? हे व्यंजन आणि ओची मात्रा, है ना. मग गंगा प्लस उर्मी या विग्रहाची संधी काय झाली? गंगोर्मी. गंगोर्मी. ओके. कशी? गंगोर्मी. समजलं का? कसं गो आलं? इथला मोठा ऊ कसा उडाला ते कळालं का? कारण तो बाहेर काढला होता. इथला स्वर पण बाहेर काढला होता. या दोन्ही स्वरांपासून काय झालं? ओ झालं. मग तो काय केला आपण? व्यंजनामध्ये मिक्स केला. व्यंजनामध्ये हा स्वर काय केला आपण? मिक्स केला. त्याच्यापासून काय झालं? गो हे अक्षर तयार झालं. मग ही संधी म्हणजेच हे गो ही संधी आपण यामध्ये टाकली. मग गंगा प्लस उर्मी या विग्रहाची संधी काय झाली? गंगोर. नियम काय सांगतो? अ किंवा आ स्वरापुढे छोटा ऊ आला असेल किंवा मोठा ऊ आला असेल, त्याचं काय होणार आहे? ओ होणार आहे. ओ कसा होणार? जेव्हा तो नवीन वर्ण तयार होणार, त्या नवीन वर्णाला काय म्हणजेच जे हलंत व्यंजन असेल त्या हलंत व्यंजनाला हा स्वर जोडला जाणार. कशा स्वरूपात? मात्रेच्या स्वरूपामध्ये. मग ओची मात्रा काय आहे? अशा पद्धतीने आहे. ओके. म्हणजेच अ किंवा आ या स्वरापुढे छोटा ऊ किंवा मोठा ऊ आला तर त्याचं काय होणार? ओ होणार. हे झालं गुणादेश स्वर संधी. ओके. ही दुसरी कंडिशन होती. मग तिसरी कंडिशन काय? तर पहा, संधीचा तिसरा नियम काय म्हणतो की अ किंवा आ या स्वरापुढे ऋषीचं री हा स्वर आला किंवा हा वर्ण आला तर काय होणार? त्याचं अर होणार. अर म्हणजेच त्या पुढच्या शब्दावर एकतर अशा पद्धतीनं रचं स्वरूप येईल. ओके. किंवा वर्णाच्या खाली अशा पद्धतीनं रचं स्वरूप येईल. ओके. शक्यतो प्रमाण याचंच आहे. हेच जास्त प्रमाणामध्ये अरचं स्वरूप र फॉर्ममध्ये वापरलं जाईल. ओके. मग याच्यामध्ये ही दोन कंडिशन होतील की अ स्वरापुढे री येईल किंवा आ स्वरापुढे री येईल. ओके. दोन उदाहरणं आहेत. पहिलं पाहू. पहा, देव प्लस ऋषी यामध्ये पहा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? री. ओके. आपल्याला माहिती आहे अ प्लस री आलं तर त्याचं काय होणार आहे? अर होणार आहे. अर. ओके. काय होणार आहे? अर. मग आपण इथून स्वर बाहेर काढला. इथे काय राहिलं? हलंत व्यंजन. मग हे हलंत व्यंजन आपल्याला इथे जोडावं लागेल. मग अशा हलंत व्यंजनाला हा अर जोडावा लागेल. देव प्लस ऋषी या विग्रहाची संधी काय होणार आहे? तर काय होणार आहे बघा. मग हे काय झालं? वर. पण कसं? पहा, काय झालं? देवर्षी. आता तुम्ही म्हणताल इथे व प्लस अर आहे, मग इथं जे र आहे ते या शीला कसं काय जोडलं? कारण व हा पहिला स्ट्रॉंग आहे, पण त्याला स्ट्रॉंग असला पण त्याचा पुढचा वर्ण हा काय आहे? तेवढा स्ट्रॉंग नाही. त्याच्यामुळे तो वर्ण हा अर हा काय करत आहे? त्या पुढच्या वर्णाला काय करत आहे? स्ट्रॉंग बनवत आहे. मग काय झालं? जे अर स्वरूप आहे तर ते काय होत आहे? देवर्षी अशा फॉर्ममध्ये येत आहे. म्हणजेच जे र आहे हे जोडलं जात आहे ते शी या वर्णावर जोडलं जात आहे. तर हे आघातरहित आणि आघात सहित असं जे र फॉर्म आहे याविषयी फार डिटेल माहिती मी दिलेली आहे. री आणि लू या स्वराबद्दल स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की याचा उच्चार आणि याचे जे फॉर्म आहेत ते कशा पद्धतीनं वर्णावर दिले जातील त्याच्या उच्चाराच्या आधारावर. ओके. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण तुम्हाला हे समजण्यासाठी ती बेसिक माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके. तर बघा, मग देव प्लस ऋषी या संधी विग्रहाची काय झाली? संधी देवर्षी. मग जो अरचा उच्चार आहे तो कुठं होत आहे? पहा, इथे होत आहे. देवर. ओके. देवर इथे होत आहे. उच्चार इथे होतो, पण त्याला दिलं कुठं? पुढच्या वर्णावर त्याचं स्वरूप मांडलं. ओके. पण उच्चार कुठं होणार त्याचा? इथे वच्या नंतर. देवर्षी करून पहा उच्चार नेमका कोणत्या स्थानी होत आहे? देवर्षी. ओके. नेक्स्ट कंडिशन पाहू आपण.
आ प्लस री म्हणजे आ स्वरापुढे री हा वर्ण येणार किंवा स्वर येणार. उदाहरण बघा, राजा प्लस ऋषी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे? आ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे? री. आपली कंडिशन काय सांगते की आ प्लस री जेव्हा हे दोन स्वर एकत्र येतात तेव्हा काय बनणार? अर बनणार. अर. आता यामधून आपण स्वर बाहेर काढला तर इथे काय आहे? हलंत ज. ओके, मग आपल्याला हा ज इथे जोडायचा आहे. ज प्लस अर तर काय होईल? जर. जर. ओके, या ज प्लस अरचं अशा पद्धतीनं तुम्हाला समजण्यासाठी मी हा फॉर्म इथं लिहिला, पण अशाला असा फॉर्म लिहितात काय ते नाही. ओके, मग राजा प्लस ऋषी. राजा प्लस ऋषीची संधी काय होणार आहे? राजश्री. राजर्श्री. बघा, हा फक्त लिहिण्यासाठी आहे, असं जशास तसं लिहित नाहीत. ओके, ज प्लस अर हा येणार आहे म्हणजे जच्या नंतर अरचा उच्चार होणार आहे. ओके, पण लिहिताना कसं लिहावं लागणार आहे? राजश्री. ओके, अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे म्हणजे जो अरचा उच्चार आहे तो या ठिकाणी येणार. कळते का? राजर्श्री. राजर्श्री म्हणजे जो अर आहे तो इथे उच्चारला जाणार आहे. कळते का? ओके, पहा, राजा प्लस ऋषीमध्ये आपण स्वर बाहेर काढले दोन्हीही आ आणि री. ओके, दोघांपासून काय बनलं? आ प्लस रीपासून बनणार अर बनणार. ओके, जिथे आपण स्वर बाहेर काढलं तिथून आपण व्यंजन बाहेर काढलं. ओके, कारण स्वर बाहेर निघाल्यानंतर काय राहणार आहे? हलंत व्यंजन राहणार आहे, हो ना. मग असं हलंत व्यंजन जे काय बनलेलं आहे? जे अर हा जो वर्ण बनला त्याच्यामध्ये जे हलंत व्यंजन आहे ते मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना असं करायचं नाही, जर असं नाही लिहायचं. हे चुकीचा फॉर्म आहे. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इथे सांगितलं की हा काय बनणार आहे की असं जर उच्चार बनणार आहे. ओके, जर उच्चार बनणार आहे. मग राजा प्लस ऋषी या विग्रहाची संधी करत असताना राजश्री असं लिहिलं जाणार आहे. ओके, राजश्री म्हणजे जो अर हा फॉर्म आहे तो इथे या स्वरूपामध्ये र पुढे लिहिलं आणि उच्चार इथे होणार. राजश्री. राजश्री. ओके, असे हे दोन फॉर्म आहेत जे की अ किंवा आ स्वरापुढे री आलं म्हणजे ऋषीचं री आलं तर त्याचं काय बनणार आहे? अर बनणार आहे. मग हे अर बनत असताना त्याच्या पुढच्या वर्णावर अरची मात्रा लागणार आहे, पण त्याचा उच्चार कसा होणार आहे? जो हलंत व्यंजन आहे, त्या हलंत व्यंजनांच्या नंतर हा अरचा उच्चार होत असतो. ओके, उच्चार करणं आणि लिहिणं यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ओके, त्याच्यामुळे जर समजलं नसेल तर एकदा रिवाइंड करून पुन्हा पहा की हे कशा पद्धतीनं याची मांडणी करण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला ह्या कंडिशन्स समजल्या असतील ज्या की गुणादेश स्वरसंधीच्या होत्या. गुणादेश स्वरसंधीच्या 3 कंडिशन पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं की अ आ स्वरापुढे छोटी ई किंवा मोठी ई आलं तर त्याचं काय होणार? ए होणार. एची मात्रा बघितली आपण. दुसरी कंडिशन होती की अ किंवा आ या स्वरापुढे छोटा ऊ किंवा मोठा ऊ आला तर त्याचं काय होणार? ओ होणार. म्हणजे ओ या स्वरामध्ये अ किंवा आ प्लस ऊ किंवा ऊ हे दोन ध्वनी येणार. ओके, मग तिसरी कंडिशन पाहिली ही की अ किंवा आ स्वरापुढे री आलं तर त्याचं काय होणार? अर होणार. पण ह्या तिसऱ्या कंडिशनमध्ये कन्फ्युजन होऊच द्यायचं नाही. कळलं का? कारण जे अर आहे ते हलंत व्यंजनाच्या नंतर उच्चारलं जातं, पण लिहिलं कधी जातं? त्याच्या पुढच्या वर्णावर. ओके, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी.